नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय टेम्पटिंग, चविष्ट, चमचमीत पंजाबी रेसिपी छोले भटुरे। सर्वांची फेवरेट, मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की करून बघा। अतिशय मऊ लुसलुशीत असे भटुरे आणि चटपटीत टेस्टी छोल्याची भाजी, त्याबरोबर दही, टोमॅटो, कांदा। या पद्धतीने जर रेसिपी केली तर एकदा खाल्ली तर खातच राहाल, बोटच चाखत राहाल। तर नक्की करून बघा। अतिशय मऊ लुसलुशीत असं भटूर आहे, तुम्ही ते बघू शकता। मस्तच टेस्टी, टेम्पटिंग, चमचमीत आणि कलरफुल भाजी झालेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि टेस्टी रेसिपी बनणार आहे, रेस्टॉरंट स्टाईल। मस्तच भटुरेचं टेक्स्चर बघा, अतिशय मऊ आणि मस्त फ्लफी झालेला आहे। गार झाला तरी तो छानच लागणार आहे। तुम्ही ते बघू शकता, भटुरा अतिशय मऊ आणि मस्त झालेला आहे। तोडून दाखवते बघा, सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत जाळीदार भटुरा तयार आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर भटुरेसाठी मी इथे घेतलेला आहे 1 कप रवा, बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 कप रिफाइंड फ्लॉवर, चाळून घेतलेला मैदा, तर इथे मी 2 कप टाकून घेते। त्यानंतर आपण ॲड करणार आहोत अर्धा कप दही, नॉर्मल टेम्परेचरला घेतलेला आहे हे दही, थंड नको, रूम टेम्परेचरला घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घेऊया, त्याच चमच्याने 1 चमचा साखर टाकून घेऊया, या चमच्याने 1 चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊया। त्यानंतर 1 चमचा ऑइल टाकून घेऊया। ऑइलमुळे भटुरा सॉफ्ट राहण्यास मदत होते, त्यामुळे आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे सर्व जिन्नस, सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घ्यायचे आहे। दही सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला कळेल की पाणी किती ॲड करायचं, त्यामुळे हाताने हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। साईडला मी कोमट पाणी ठेवलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी। तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण हा डव कोमट पाण्याने भिजवायचा आहे। अतिशय नॉर्मल वॉर्म वॉटर आहे, जास्त गरमही नाही। तर कोमट पाणी इथे घेऊन मी हा डव बनवत आहे। जसं जसं पाणी लागेल त्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत, जसं गव्हाचं पीठ मळतो, कणिक मिळतो, त्याच पद्धतीने आपल्याला हे भटुऱ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं छान पीठ मळून घ्याल तेवढे छान मस्त भटुरे होतील। त्यानंतर आपल्याला थोडंसं ऑइल टाकून हे पीठ पुन्हा छान तिंबून घ्यायचं आहे। पुरणाचं पीठ जसं आपण मळून घेतो त्या पद्धतीने भटुऱ्याचं पीठ हे असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे भटुरे छान मऊ होण्यास मदत होईल। मळून घेतल्यानंतर आता हे पीठ आपल्याला लीड लावून झाकण ठेवायचं आहे आणि 3 तासासाठी हे पीठ आपल्याला साईडला ठेवायचं आहे सेट होण्यासाठी। तर इथे हे पीठ मी साईडला ठेवते। त्यानंतर तयारी करायची आहे छोले बनवण्याची। तर इथे मी पॅन घेतलेला आहे, गॅस ऑन करते। यामध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल टाकून घेत आहे। तर मी ॲट अ टाईम ऑइल टाकणार आहे, नंतर ऑइल मी ॲड करणार नाही। हेच ऑइल सर्व भाज्यांना पूर्ण छोले भटुरेसाठी मी यूज करणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे 1 टेबलस्पून टाका आणि नंतर पाहिजे तर टाका। तर मी इथे 3 टेबलस्पून ऑइल टाकून घेते। त्यानंतर मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। तर इथे मी बडीशोप, स्टार, जायपत्री, दालचिनी, वेलदोडे, लवंग, मिरे, धणे, जिरे आणि तेजपान घेतला आहे। हे खडे मसाले तेलात टाकून घेऊया, 1-2 मिनिट परतून घेऊया। थोडेसे तडतड आवाज आला की त्यानंतर आपल्याला पुढचे साहित्य ॲड करायचे आहे। तर इथे मी हे सर्व खडे मसाले परतून घेते। हे खडे मसाले ॲड केल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। खडे मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचा आहे 1 कप उभा चिरलेला कांदा, तो आपण टाकून घेऊया आणि हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा सर्व कांदा मी टाकून घेते आणि परतून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राउन वगैरे काही करायचं नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे।
तर ह्या पद्धतीने मी कांदा परतून घेते। त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे लसूण आणि आलं। तर ह्या ठिकाणी मी आलं लसूण ॲड करते आणि तेही छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि कसुरी मेथी जर असेल तर ह्या स्टेजला तुम्ही ॲड करू शकता। कसुरी मेथीने छान मस्त टेस्ट येते आणि छान फ्रॅग्रन्सही येतो। त्यानंतर मी ते 1 कप टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते ॲड करून घेते। टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो, कांदा आणि खडे मसाले परतून घ्यायचे आहेत। ह्या ठिकाणी तेल सुटलेलं आहे। आता आपण हे सर्व साहित्य थोडंसं गार होईपर्यंत साईडला ठेवायचं आहे। तर मी गॅसची फ्लेम आता बंद करते आणि हे सर्व मिश्रण थोडंसं गार होण्यासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे। तर हे मिश्रण मी साईडला ठेवते। त्यानंतर मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले जे आपण परतून घेतले ते या भांड्यात टाकून आपल्याला बारीक मस्त स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे मी पेस्ट करून घेते। तर तुम्ही बघू शकता इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि मस्त सॉफ्ट टेक्स्चर आलेलं आहे पेस्टला। याच पद्धतीने आपल्याला पाहिजे। त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला ही पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता मी इथे कोणत्याही प्रकारे तेल ॲड करणार नाही, कारण ऑलरेडी मी 3 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे। यापेक्षा जास्त ऑइलची आवश्यकता नाही। जर तुम्ही आधी कमी टाकलं तर ह्या स्टेजला ॲड करा। मी 3 टेबलस्पून टाकलं, त्यामुळे मी यापेक्षा जास्त ऑइल काही यूज करणार नाही आहे। तर हा मसाला ग्रेव्ही पूर्ण परतल्यानंतर ऑइल सुटणार आहे। तर ही ग्रेव्ही मी परतून घेते। ग्रेव्ही परतल्यानंतर ऑइल सुटलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहे ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान परतून झालेली आहे। आता आपण ह्या स्टेजला मसाले ॲड करणार आहोत। तर ह्या ठिकाणी मी 3 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे। त्यानंतर मीठ, धने जिरे पावडर, हिंग आणि हळद हे रेग्युलर मसाले आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करू आणि पुन्हा चांगले परतून घेऊ। जर तुम्हाला असं वाटत असेल की मसाले जळत आहेत तर 1 चमचाभर पाणी टाकायला काहीच हरकत नाही। मसाले छान परतले जाणे गरजेचं आहे। तर ह्या ठिकाणी मी मसाले छान परतून घेते। मसाले चांगले परतले की त्यानंतर आपण भिजवलेले छोले ॲड करणार आहोत। तर ह्या ठिकाणी मी 1 कप छोले रात्रभर पाण्यात भिजून ठेवलेले होते। तर हे छान भिजून झालेले आहे छोले। तर हे छोले पाणी निथळून ते आपण ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत। तर हे छोले मी ॲड करून घेतलेले आहे आणि थोडेसे परतून घेतलेले आहे। तर हे छोले आपण छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर सफिशियंट वॉटर म्हणजे 1 ते 1.5 कप पाणी आपण ह्या ठिकाणी ॲड करणार आहोत। ही ग्रेव्ही थोडीशी घट्टच पाहिजे, जास्त पातळही नाही जास्त घट्ट नाही, मीडियम घट्ट आपल्याला ही ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। तर ह्या ठिकाणी मी लीड लावते आणि आता आपल्याला 3 ते 4 वेसल ह्या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत। तर ह्या ठिकाणी मी 3 वेसल दिलेले आहेत। 3 वेसल दिल्यानंतर वाफ केल्यानंतर आपण छोले चेक करूया शिजले की नाही। जर छोले नसल शिजले तर पुन्हा 1-2 शिट्टी देऊ शकता। तर ह्या ठिकाणी मी चेक करते। कुकरची वाफ गेली की त्यानंतर लीड काढायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत छोल्याची भाजी तयार आहे। मस्त तरी आलेली आहे आणि कलरही छान आलेला आहे। तर आपण छोले चेक करूया शिजले की नाही। तर इथे तुम्ही बघू शकता मी ते चेक करते। छोले मस्त मऊ शिजले आहेत, यापेक्षा जास्त शिजवायची आवश्यकता नाही। जर नसेल शिजले तर आणखीन 1-2 शिट्टी द्या। तर शेवटी आपण या ठिकाणी छोले मसाला ॲड करणार आहोत। छोले मसाला नसेल तर किचन किंग मसाला ॲड केला तरीही चालेल। तर इथे मी छोले मसाला ॲड करते आणि हा मसाला पूर्ण भाजीत मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। छान फ्रॅग्रन्स आणि टेस्ट लागणार आहे आपल्याला। परफेक्ट छोलेची भाजी रेडी आहे। त्यानंतर आपण बनवणार आहोत भटुरे। छोल्याची भाजी तयार आहे, साईडला ठेवूया। कलरफुल टेस्टी भाजी झालेली आहे।
तर ही भाजी आपण साईडला ठेवू आणि भटुऱ्याची तयारी करू। तर इथे तुम्ही बघा पीठ छान मऊ आणि मस्त सेट झालेला आहे। तर लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे। रिफाइंड फ्लॉवरमध्ये आपल्याला डीप करून घ्यायचं आहे। रिफाइंड फ्लॉवरमध्ये डीप केल्यानंतर पोळीपेक्षा थोडासा जाडसर भटुरा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने मी भटुरा लाटून घेत आहे। एक छोटीशी भाजीची प्लेट असते त्या साईजचा भटुरा आपण लाटून घेतलेला आहे। साईडला मी तेल तापवत ठेवलेलं आहे। गरम तेलात अलगद आपल्याला भटुरा तेलात सोडायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे। तर झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला हा भटुरा असा फुलवायचा आहे। भटुरा छान टम फुगला पाहिजे तर तो छान मऊ लुसलुशीत आणि फ्लफी होईल। तर तुम्ही इथे बघू शकता भटुरा मस्त फुगलेला आहे। आता हा भटुरा आपण अलटपलट करून घेऊ आणि दोन्ही साईडने गोल्डन स्पॉट येईपर्यंत भटुरा आपल्याला तळून घ्यायचा आहे। खूप जास्त डार्क ब्राऊन नाही करायचा, अगदी बदामी कलरचे स्पॉट आले की भटुरा झाला असा समजावा। तर दोन्ही साईडने मी चेक करते आणि तुम्ही बघू शकता इथे भटुरा मस्त तळून झालेला आहे। तर या ठिकाणी साईडही आपल्याला छान तळून घ्यायचे आहे, थोडासा भटुरा प्रेस करून। तर भटुरा तळून झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि तेल निथळून प्लेटवर आपल्याला हा भटुरा काढून घ्यायचा आहे। मस्त टम फुगलेला मऊ लुसलुशीत भटुरा रेडी आहे आणि आता आपण सर्व करूया। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त भटुरा तयार आहे। ह्याच पद्धतीने नक्की ट्राय करा। आता आपण सर्व करूया। तर ह्या ठिकाणी मी छोलेची भाजी सर्व करते। वाव मस्त। त्यानंतर आपल्याला तर्री टाकून घ्यायची आहे, कलरफुल आणि टेस्टी, टेम्पटिंग आणि चमचमीत। त्यानंतर मऊ लुसलुशीत भटुरा वाव अरेंज करूया। त्याचबरोबर सॅलड, टोमॅटो, कांदा आणि दही तर पाहिजेच। तर या ठिकाणी आपण कोथिंबीरनी गार्निशिंग करू आणि साईडला दही सर्व करू। या ठिकाणी छोले भटुरेची रेसिपी तयार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। तर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन युनिक, सोप्या आणि मस्त टेम्पटिंग रेसिपीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार।